नमस्कार. आज मी प्राध्यापक मधु पाटील सरांच्या ज्ञानपीठ पुरस्कारित प्रतिभा नाट्यात्मदर्शनी या पुस्तकातील वि. स. खांडेकर दर्शन या नाटकाच्या मी पाडलेल्या 12 भागांपैकी 11वा भाग वाचतो. दृश्य पुढले. जळलेला मोहरवरचे चालू, केवड्याचे काटे. कंसात खांडेकर आणि डॉक्टर साने चर्चा करीत असलेले कंसपूर्ण. डॉक्टर साने: तुमचा तो सोनचाफ्याचा सुवास घेणारा रामभाऊ कुंदा या त्याच्या पत्नीच्या 3 वर्षाच्या आजारात तिला तसला स्पर्श करत नाही, पण त्याच्या अगदी उलट नवऱ्याला त्याच्या आजारात केवड्याचे काटे देणारी एखादी स्त्री असू शकते हे सांगू का तुम्हाला? खांडेकर: नवऱ्याच्या आजारात त्याला केवड्याचे काटे देणारी म्हणजे? डॉक्टर साने: मरायला टेकलेल्या नवऱ्याकडून शरीर सुख घेत त्याला छळणारी त्याची बायको. खांडेकर: अशक्य वाटतं हे असलं ऐकून. डॉक्टर साने: त्या नवऱ्याच्या मित्रानेच ही गोष्ट मला सांगितली. खांडेकर: अशक्य वाटत असून ऐकायला पाहिजेच. डॉक्टर साने: खंगत चाललेल्या या तिच्या नवऱ्याला त्याचा एक डॉक्टर मित्र भेटाव्यास गेला. त्यानं औषध दिलं, पथ्य पाणी सांगितलं. आणखी एक गोष्ट सांगायचं त्याच्या मनात होतं, पण ती त्याला कशी सांगावी हे त्या डॉक्टर मित्राला कळेना. खांडेकर: येत आहे लक्षात कोणती गोष्ट ती? अशा आजारात ते शरीर पथ्य पाळायला हवेच ना. डॉक्टर साने: 6 महिन्यांनी तो डॉक्टर मित्र त्याला पुन्हा भेटावयास गेला. रोगी खूप खंगला होता. नवऱ्यासाठी दररोज जागरण करणाऱ्या त्याच्या पत्नीला म्हणजे नमुताईला 2 दिवस विश्रांती मिळावी म्हणून हा डॉक्टर मित्र रोग्याजवळ बसून त्याला रात्रभर सोबत द्यायला आनंदाने तयार झाला. पण नमुताईंनी त्याला तिथं झोपू दिलं नाही. खांडेकर: त्या डॉक्टर मित्राला तिच्या पतिनिष्ठेचं कौतुकच वाटलं असणार. डॉक्टर साने: हो ना. तो डॉक्टर मित्र पलीकडच्या खोलीत जाऊन झोपी गेला, पण मध्येच त्याला जाग आली. पलीकडे नवरा बायकोची कुजबूज चालली होती. आता तरी छळू नकोस मला, हे नवऱ्याचे कर्कश उद्गार स्पष्टपणे त्या डॉक्टर मित्राच्या कानावर पडले. खांडेकर: काय त्याचा अर्थ घेतला त्या डॉक्टर मित्रानं? डॉक्टर साने: हा तिचा आजारी नवरा त्याचे आणखी जवळचे मित्र यांचा कानोसा घेत समजलं ते धक्का देणारच होतं. खांडेकर: काय ते? डॉक्टर साने: नमुताईंचं नवऱ्यावर प्रेम होतं, भक्ती होती, पण ती भक्ती निर्लेप नव्हती. तिच्यात शरीर सुखाची विलक्षण आसक्ती होती. तो अंथरुणाला खेळला होता. ती त्याची शुश्रूषा मनापासून करीत होती, पण या एका बाबतीत मात्र ती त्याचं मुळीच ऐकत नसे. त्याला नको असलेलं ते सुख, ते शरीर सुख तिला हवं असायचं. खांडेकर: म्हणजे माझ्या पारिजातकाची फुलेमधील तो अतिरेकी शरीर लालसेचा पुरुष आणि ही अतिरेकी शरीर लालसेची स्त्री. डॉक्टर साने: आणखी एक अशाच स्त्रीची कथा. इथल्याच थिएटर मालकाच्या भावाची बायको. माहेरकडल्या अतिरिक्त कामुक वातावरणात वाढल्याने नवऱ्याकडून अतिरेकी शरीर लालसेची मागणी करणारी. हे सहन होत नाही म्हणून तिचा नवरा सदाशिव घर सोडून पळून गेला. नमुताई: प्रवेश. ही त्याची अतिरेकी शरीर लालसेची बाई खरीच, पण माझी कथा वेगळी आहे खांडेकर. खांडेकर: वेगळी म्हणजे? नमुताई: डॉक्टर सान्यांनी तुमची सारी हकीकत सांगितली आहे मला. नमुताई: एक टीप आहे माझी. त्या हकीकतीतला महत्त्वाचा भाग चुकीचा आहे. डॉक्टर साने: मानसिक प्रेम, पवित्र प्रेम म्हणजे अशारीरिक प्लॅटोनिक लव अशा कल्पनांच्या जाळ्यात गुरफटून गेलेली ही पोर. सुमती: भाऊसाहेब, हे तसं सर्वस्वी खरं नाही. भर तारुण्यात कॉलेजच्या रंगभूमीवर नाटकातील नायकाचा प्रणय स्पर्शाचा तो अभिनय नव्हता. माझ्या शरीराने थरारून भोगलेला तो प्राणस्पर्श होता. आणि नाटक संपताच पडद्याच्या पाठीमागचे त्याने घेतलेले माझं चुंबन
मला अहोरात्र वेड लावणाऱ्या स्वप्नांच्या राज्यात घेऊन गेला. पण माझ्या मध्यमवर्गीय कुटुंबीय संस्कृतीत नटाशी प्रेमविवाह ही कल्पना निषिद्ध ठरली आणि माझं ते स्वप्नांचं राज्य तिथंच संपून गेलं. डॉक्टर साने, तिच्या जीवनात पुढे 2 पुरुष आले. सुमती, पण केवळ वासनांध कामलालसेची अपेक्षा करणारे, माझ्या मनातील प्रेम या कल्पनेला उद्ध्वस्त करून टाकणारे, जीवन निरर्थक करून टाकणारे. डॉक्टर साने, या मुलीत सर्जनशीलता आहे हे जाणून मी तिला कथालेखनात गुंतवली आहे. कथा शरीराचा प्रत्यक्ष नव्हे, पण सूचक स्पर्शही नसलेल्या कथा. सुमती, पण तिथेही ते अनपेक्षित विपरीत घडलेच ना. डॉक्टर साने, एका चित्रपट निर्मात्याने तिची कथा स्वीकारून ती मधील निर्मळ प्रतिस्पर्शित भूमिका तिनेच करावी अशी विनंती केली आणि शूटिंगच्या पहिल्याच मुहूर्ताला नायक म्हणून समोर आलेल्या त्या तिच्या कॉलेज रंगभूमीवरील नायकालाच पाहताच त्याचा तो साऱ्या शरीराला थरारून टाकणारा प्रणयस्पर्श आणि वेड लावणाऱ्या स्वप्नांच्या राज्यात नेणारे चुंबन आठवताच तिला एकदम बेशुद्ध करणारी गंभीर स्वरूपाची घेरी आली. खांडेकर, तिच्या निरामय उदात्त निर्मळ प्रेमाचीच ही कथा. डॉक्टर साने, तुमच्या विविधांगी प्रेमकल्पनेचे हे आणखी एक रूप. खांडेकर, पण पुढे. डॉक्टर साने, ते भविष्यावर अवलंबून. तिच्यावरची माझी मानसशास्त्रीय ट्रीटमेंट चालूच राहणार आहे आणि या बालकाश्रमातील नमुताई सहितच्या 2 आयांच्या कार्याला माझा हातभारही चालूच राहणार आहे. खांडेकर, योग्य तोच निर्णय आहे डॉक्टर तुमचा. डॉक्टर साने, या अशारीर प्रेमकल्पनांच्या संभ्रमातून मुक्त होण्यासाठी आपण नमुताईंच्या बाला आश्रमातील चालू असलेले गाणे ऐकत ऐकत या कथासमूहाचा निरोप घेऊया. गीत सुरू होते पडद्यामागून. घरी एकच पणती मिणमिणती, म्हणून नको उचलचल लगबगती. खांडेकर, माझ्याच कवितेच्या या ओळींचा एक नवा अर्थ आज आपल्याला कळला. माणसाचे मन हेच त्याचे खरे घर आहे. त्या घरात एक पणती नेहमी तेवत असते. ती मिणमिणत असेल, ती वाऱ्याने विझून जाते की काय असा भास होत असेल, पण तिची ज्योत अमर असते. इथे हा भाग थांबवूया. धन्यवाद.